दिल्लीतील जंतर मंतरवरती अभिजित दिपके यांचं आंदोलन सुरू आहे। मात्र सोनम वांगचुक यांचं आंदोलन जे आहे ते पोलिसांनी सकाळी मोडीत काढल्याचं पाहायला मिळालं। हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे। अभिजित दिपके याचे वडील आई-वडील आपल्यासोबत काय सांगाल? आज आंदोलन जे आहे त्या ठिकाणी अभिजित दिपके सुद्धा स्वतः आंदोलनाला बसलेला आहे। हो, चुकीचं केलं ना सरकारने। सोनम सरांना उचलून नेलेले चुकीचं केलं। सुरळीत चालू होतं ना आंदोलन। आता 20 तारीख सोमवारी होतीच। 20च्या नंतर काय निर्णय घ्यायचा होता तर घ्यायचा होता सरकारने। आज सगळं विस्कळीत करून ठेवलं ना त्यांचं आंदोलनाचं। मात्र काय सल्ला द्याल सरकारला? कारण गेल्या अनेक 20 दिवसापासून हे आंदोलन सुरू होतं। काय एक जर त्यांनी फक्त त्या सरांची बदली जरी प्रधानांची बदली जरी केली असती तरी लेकरं खुश झाले असते ना। आज 1 महिन्यापासून सगळेजण परेशान आहे। तिथं 25 दुसरे विद्यार्थी उपोषणला बसलेले आहेत। त्यांनी अक्षरशः खाली लोळत आहेत। तरी हा सरकार एकाने कोणीतरी जाऊन त्याची दक्षता तिथं घ्यायला पाहिजे होती ना। अभिजितना देखील आज आरोप केलेत की मारहाण केली पोलिसांनी वगैरे, तुमचे डोळे जे आहेत ते देखील पाहणले पाहिजे। हो ना, मग सकाळी त्याला केली ना मारहाण। तो सकाळी तिकडे फ्रेश व्हायला गेला होता, त्याला तिकडे हे केलं ना पोलीस लोकांनी। पोलिसांना वरतून आल्याशिवाय पोलीस लोक काय मारतात का? त्यांनाही तिकडून सांगितलंच असेल ना की मारहाण करा, म्हणून त्यांनी केली ना। नाही तर पोलीस सहसा असा निर्णय घेऊ शकत नाही ना डायरेक्ट। आता तुम्ही भाऊक झाले आहात। हो ना, आता भाऊक होणारच ना। लेकरू म्हटल्यानंतर भाऊक होणारच झालं। आता त्या मोदींना लेकरू बाळ नाही म्हणून ते भाऊक होणं म्हणजे साहजिकच नाही आहे ना। आता आम्हाला लेकरं आहेत म्हणून आम्हाला चिंता वाटते ना। आणि अभिजितचे काही लेकरं बाळं नाही आहेत। चला बाबा, तिथं नेटच्या परीक्षेला हे करायला गेलेत। अभिजित बिगर लग्नाचा आहे। त्यांनी त्या काळजीने उपोषणला बसला असेल, त्याला काही घेणं देणं नाही ना। त्याला पोरांचं पडलेलं होतं, त्या 20 मुलांनी आत्महत्या केलं त्याच्यासाठी तो बसलेला आहे ना। चला त्याचे भाऊ बहीण असते, कोणी जवळचे नातेवाईक असते, मग तरी म्हटलं असतं की नाही बाबा याचे जवळचे आहेत म्हणून तो सरकारला म्हणतोय की यांच्या मागण्या पूर्ण करा। त्याचं जवळचंही कोणी नाही, समाजाचंही कोणी नाही। सगळे दुसऱ्या समाजाचे विद्यार्थी तिथे आत्महत्या करणारे। अभिजितचे वडील देखील आपल्यासोबत काय सांगाल? तुम्ही यापूर्वी देखील काळजी जी आहे ती व्यक्त केली होती। काय काळजी व्यक्त करणार? मुलगा आहे, मुलाची काळजी तर वाटणारच आहे मला। आता त्यांनी सरकारच्या विरोधात जाऊ नये असं देखील तुम्ही यापूर्वी व्यक्त म्हणले। नाही, मी त्याला खूप समजावलं होतं की इकडे वापसच येऊ नको म्हणलं होतं अमेरिकेमधून त्याला। कारण इथं वातावरण गढूळ झालेलं आहे। इथे काही भारतामध्ये वातावरण, लोकशाहीचं वातावरण काय राहिलेलं नाही। हे मी मागच्या बऱ्याच वर्षापासून पाहत होतो। प्रशासनामध्ये सुद्धा होतो मी, तिथे सुद्धा असंच धुडगूस चालू होता। तर हे सर्व जवळून पाहत असताना मला माहीत होतं, त्याला सांगितलं होतं तू येऊ नको। पण त्यांनी सांगितलं पप्पा मला 2.25 कोटी लोक म्हणे माझ्यावर भरोसा टाकला आहे आणि ते म्हणतात की तिथं बसून नुसतं हवेत काय बोलतो म्हणे, इथं जमिनीवर येऊन इथं काम कर म्हणे, इथं बघ म्हणे इथं काय आहे ते मग तुला कळेल म्हणे। तर त्या भावनेच्या भरामध्ये तो काय जास्त मॅच्युअर नाही आहे, त्याचं वय काय जास्त नाही आहे, कुठल्या तो जास्त हे नाही आहे, तो भावनिक आहे। त्या भावनेच्या भरामध्ये तो इथं आला आहे आणि त्या संघटनेशी जोडला गेला आहे। आणि त्याच्यानंतर त्यांनी जे कोणी विद्यार्थी आत्महत्या केली होती त्यांना काही मोबदला मिळावं। आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाची जिम्मेदारी असते, कुणीतरी जिम्मेदारी घ्यावं की हो हे आमचं चुकलं आहे, आमच्या चुकीमुळं तो मेला, हे आमची जिम्मेदारी घेऊन। यापूर्वीसुद्धा खूप लाल बहादूर शास्त्री असतील, ते खूप पंतप्रधान असतील, मिनिस्टर असतील, रेल्वे मंत्री, प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांनी यावेळीसुद्धा राजीनामे देऊन ते पद सोडले आणि त्या पदाचा सन्मान ठेवलेला आहे। आता सरकारला काय तुमचं म्हणणं आहे? नाही, माझं सरकारला काहीच म्हणणं नाही। सरकारमध्ये जो व्यक्ती बसलेला आहे, ज्याला ना लेकरू आहे, ना कुटुंब आहे, ना काही नाही आहे, त्याला परमेश्वराने हा जर माणूस या पृथ्वी तलावर जेवढ्या काही जिवंत स्पेसिस आहेत त्याच्यामध्ये मनुष्य हा सर्वात श्रेष्ठ आहे। त्याला विचार करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे, दुसऱ्यांना ज्ञान देण्याची क्षमता आहे। तर त्या तशा मनुष्य प्राण्यापैकी एक व्यक्तीला, नरेंद्र मोदीला देवाने सद्बुद्धी द्यावी की या मुलांचं त्यांनी ऐकावं काय म्हणतात ते। एवढीच माझी हे सरकारला सांगणं आहे। आजपासून अभिजित देखील उपोषणाला बसलेला आहे। त्याला मायग्रेनचा त्रास असल्याचं देखील त्यांनी म्हणलं होतं। हो आहे, त्याला तो जास्त वेळ उपाशी राहू शकत नाही, त्याला चक्रा येतात उपाशी राहायला की, ते आम्हाला त्याची जास्त काळजी वाटते। नक्कीच जर पाहिलं गेलं तर त्या मंत्र्याचा राजीनामा घेण्यात यावा अशी विनंती जी आहे ते देखील अभिजितचे वडील करत असल्याचे पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।